ओम दिगंबराय नमः। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। स्वामी भक्तांनो, असे स्वामींचे व्हिडिओ पाहण्यासाठी आता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। स्वामी आपल्याला म्हणत आहेत, मनापासून हाक मार, मी नक्कीच येईन। माझ्या मार्गावर पाऊल ठेवून तर बघ, तुझे सर्व मार्ग खुले केले नाही तर सांग। माझ्यासाठी खर्च करून तर बघ, कुबेराचे भांडार उघडले नाही तर सांग। माझ्यासाठी कटू वचने ऐकून तर बघ, तुझ्यावर कृपेचा पाऊस पाडला नाही तर मग सांग। माझ्याजवळ येऊन तर बघ, तुझ्यावर लक्ष ठेवले नाही तर मग सांग। माझी गोष्ट लोकांना सांगून तर बघ, तुला मौल्यवान बनवले नाही तर मग सांग। माझ्या चरित्राचे चिंतन करून तर बघ, ज्ञानाचे मोती तुझ्यात नाही भरले तर सांग। मला तुझा बनवून तर बघ, तुला सर्व बंधनातून मुक्त नाही केले तर मग सांग। माझ्यासाठी दुःख काढून तर बघ, तुला कीर्तिवान नाही बनवले तर मग सांग। माझ्यावर आणि माझ्या मार्गावर चालून तर बघ, तुला शांतिदूत बनवले नाही तर मग सांग। तू स्वतःला समर्पित करून तर बघ, तुला हिरा नाही बनवला तर सांग। माझे कीर्तन करून तर बघ, जगाचे विस्मरण करायला नाही लावले तर मग सांग। तू माझा बनून तर बघ, प्रत्येकास तुझा नाही बनवीन तर मग सांग। सगळे रस्ते बंद होतील तेव्हा हा फक्त विश्वास तर ठेव, जिथे संपते मर्यादा तुझी तिथूनच मी साथ देतो तुझी। भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, असं अभयवचन स्वामी आपल्याला देत आहेत। म्हणून घाबरण्याची काहीही गरज नाहीये। आणि स्वामी समर्थांवर तुमचा मनापासून विश्वास असेल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका। धन्यवाद। स्वामी भक्तांनो, ज्या माणसाला फक्त स्वतःचा स्वार्थ दिसतो तो माणूस दुसऱ्याचा कधीच होऊ शकत नाही, एवढं लक्षात ठेवा। मग जो माणूस स्वार्थ करत असतो ना, त्याच्या पाठीमागे जाऊन काही उपयोग नसतो आणि त्याच्या बरोबर राहून सुद्धा काही उपयोग नसतो। मग तुम्हाला तुमची संगत चांगली ठेवावी लागणार आहे। जेव्हा तुमच्याकडून काहीच मिळत नसतं तेव्हा समोरचा व्यक्ती नक्की बदलत असतो, कारण मुंग्या तिथेच लागतात जेथून त्यांना साखर भेटत असते, एवढं मात्र लक्षात ठेवा। म्हणून तुमच्या फायद्यासाठी कोणी तुमच्यासोबत असेल तर त्याच्यापासून नक्कीच तुम्ही दूर राहायला शिकलं पाहिजे। मित्रांनो, वेळ खूप काही जखमा देते, म्हणूनच घड्याळात फुलाऐवजी काटे असतात। म्हणून वेळेला तुम्ही ज्या माणसांना ओळखायला शिकले तरच तुम्ही या जीवनात टिकून राहाल, एवढं मात्र निश्चित आहे। आयुष्यात फक्त एकच श्रीकृष्ण मिळवा, बाकी शकुनी प्रत्येक वळणावर तुम्हाला भेटत जातील, त्यांच्या मागे धावत बसायचं नाहीये। कधी कधी त्याही गोष्टी गमावतो ज्याला आपण पूर्ण हक्काने म्हणायची की ते फक्त माझं आहे। म्हणून काहीच गोष्ट आपली नसते आणि या जगात कोणीच आपलं नसतं, फक्त देव। आणि देवावर विश्वास आपण नक्कीच ठेवला पाहिजे। प्रेम असो किंवा जेवण, जेव्हा जास्त दिलं जातं तेव्हा ते अर्धवट सोडून जातात लोक, असंच असतं। म्हणून आपण सर्वांना किती भाव द्यायचा आणि किती मान सन्मान द्यायचा ते आपण ठरवायचं असतं, आणि ते लोकांच्या वागण्यावरूनच आपण ठरवायला हवं, हेच माझं सांगणं आहे। स्वामी भक्तांनो, 4 लोकांनी काय साथ सोडली, लोकांना वाटलं संपलोय मी, पण माझ्या पाठीशी माझे स्वामी आहेत, आणि एवढं लक्षात ठेवा। म्हणून आपल्या सर्वांच्या पाठीमागे स्वामींचा आशीर्वाद आहे, आणि मी स्वामींचरणी एवढीच प्रार्थना करतो की सर्वांना स्वामी सुखी, समाधानी, निरोगी आणि चांगले ठेवो, ही स्वामींचरणी प्रार्थना। माणूस जेव्हा सगळ्या बाजूने एकटा होतो ना, तेव्हा त्याच्याकडे जगण्यासाठी 2च गोष्टी असतात, ती म्हणजे एक म्हणजे देव आणि दुसरे म्हणजे त्याच्या मनातील आशा आणि जिद्द। बस तुमच्या मनात अशी आशा राहिली आणि जिद्द राहिला आणि आत्मविश्वास राहिला ना, तर तुम्ही कोणतीही गोष्ट मिळवू शकता। स्वतःच्या फायद्यासाठी कधी कोणाच्या आयुष्याची राख करू नका, कारण त्या माणसाने तुमच्यावर स्वतःपेक्षा जास्त विश्वास अगदी ठेवलेला असतो। म्हणून जो आपल्यावर विश्वास ठेवतो त्याच्यावर पूर्णतः विश्वास ठेवायला शिका आणि विश्वासघात अजिबात करू नका। स्वामी म्हणतात, प्रत्येक गोष्ट हृदयाला लावत राहचाल तर मग रडत राहाल, आणि त्यामुळे जो जसा आहे तसा त्याच्यासोबत राहा, बस एवढंच तुम्ही केलं पाहिजे। म्हणून ज्या माणसाला तुमच्या डोळ्यातील पाणी समजेल त्याच माणसाला तुमच्यावर आयुष्यभराचा हक्क द्या, एवढं मात्र निश्चित आहे। आणि जो माणूस दुसऱ्याच्या अडचणीत धावत जातो तो मात्र स्वतःच्या अडचणीत एकटा पडतो, एवढं मात्र लक्षात ठेवा। म्हणून एखाद्याला जीव तेवढाच लावा जेवढा त्याला सहन होईल, नाहीतर जर जास्त जीव लावला की आपणच चुकीचे ठरत असतो, हे मात्र निश्चित आहे। म्हणून माणूस एकटा तेव्हाच राहतो जेव्हा त्याच्या आयुष्याच्या सर्व खेळच केलेला असतो। आणि मग पण लक्षात ठेवा,
देव उशिरा का होईना त्याची साथ देतो आणि शेवटी तोच माणूस खरा ठरत असतो. स्वामी म्हणतात, दुनियेत हजारो नाती जोडा, पण एक नातं असं जोडा, जेव्हा ते 1000 तुमच्या विरोधात जातील तेव्हा एक असलेलं नातं तुमच्या सोबत नक्कीच राहिलं पाहिजे. इथे कोणीच कोणाचं नाहीये. ज्या दिवशी तुमच्याकडे सर्व काही असेल तेव्हा सगळे तुमचं, ज्या दिवशी नसेल त्या दिवशी तुम्ही फक्त एकटे असाल, एवढंच मात्र निश्चित आहे. आयुष्य जसं पुढे जाईल तसं जाणवेल की आयुष्यात आपल्याशिवाय आपलं कोणीच नाही. एखाद्याच्या आयुष्यात नवीन माणूस आला की आपली किंमत त्याच्या आयुष्यात ही शून्य होत असते. हेही तितकंच खरं आहे. लोक काय म्हणतील याचा कधीच विचार करू नका, कारण आग लावणारी तीच आहेत, जी विझवून टाकणारी पण तिथंच आहेत, आणि मग ती सर्व काही करणारी असतात. एकदा सहन करायची सवय लागली की हे प्रेम नाती याचं काही वाटत नसतं आणि तसंच मनावर आपल्या बिंबवत जात असतं. मित्रांनो, काही द्या न द्या, पण एखाद्याला मान अपमान धोका प्रेम या गोष्टी दुप्पट द्या, एवढं मात्र लक्षात ठेवा. आणि या गोष्टी तुम्ही कशा प्रकारे करता त्यावर तुमच्या कर्मावर ते अवलंबून असतं. आयुष्य जगत असताना फक्त देवाला आणि कर्माला कधी विसरू नका, कारण त्याच्याशिवाय दुसरं तुमचं अस्तित्व शून्य आहे. आणि मग तुम्ही कोणी का असेनात आणि कसे का असेनात, सारथी बनायचं तर कृष्णासारखं बना, कारण पावलोपावली तर खूप लोक भेटतील, पण संकटात साथ देणारा एकदाच कृष्णासारखा असेल, हेही निश्चित आहे. देवा, सहन करायची एकदा सवय झाली की दुःख कोणाला सांगायची इच्छा होत नाही. म्हणून देवा, ते दुःख सहन करण्याची आम्हाला ताकद द्या आणि आमच्यामध्ये बळ द्या. तुमच्या आयुष्यात येणारी माणसं बदलू शकतात, तर तुमचं नशीब तुम्ही का बदलू शकत नाही, एवढं तुम्ही नक्कीच विचार केला पाहिजे. माणसं आणि त्याचा स्वभाव अचानक बदलत नसतो. आपल्याकडून जर काही मिळत नसेल तेव्हा सगळं बदलायला चालू होत असतं. एकदा पडतो तो माणूस ज्याने कायम दुसऱ्याच्या मनाचा विचार केलेला असतो. म्हणून आपण कधीतरी आपण स्वतःचा विचार नक्कीच केला पाहिजे. देवा, सगळ्यांना आपलं करण्याच्या नादात आपण कधी एकटे पडतो हे समजतच नाही. म्हणून आपण स्वतःसाठी सुद्धा नक्कीच आयुष्यात भरपूर प्रेमाने आणि आनंदाने जगले पाहिजे. स्वामी म्हणत असतात, एकदा माणूस तुम्हाला सोडून का जातो, कारण तुम्ही त्याला आवडत नव्हता म्हणून नाही, तर त्याचा स्वार्थ पूर्ण झाला होता म्हणून त्याने तुम्हाला नक्कीच सोडलेलं असतं. म्हणून अशा लोकांना त्यांच्या कर्माची फळं ही नक्कीच भेटत असतात आणि ती नक्कीच त्यांना पुढे जाऊन अशी त्रास देत असतात. म्हणून ज्या लोकांना तुम्ही आयुष्यभर साथ द्यायची असं ठरवलेलं असतं, नेमके तीच लोक तुमचा विश्वासघात नेहमीच करत असतात. ज्या लोकांसोबत तुम्ही आपलेपणाने वागलाय ना, तीच लोक तुमच्या आयुष्यात नेहमी खेळ करतात, कारण तीच लोक जवळची असतात आणि तीच लोक आपल्यासोबत अशी करत असतात. ज्याला भावना कळत नाहीत त्या व्यक्तीपाशी तुम्ही कितीही रडा, पण ती कधी आपली होऊ शकत नाही, हे लक्षात घ्या. आणि हेच अंतिम सत्य आहे आणि हे तुम्ही नक्कीच लक्षात घेतलं पाहिजे आणि त्याप्रमाणे वागलं पाहिजे. म्हणून एक गोष्ट लक्षात घ्या, कर्म ही सगळ्यांवर फिरून येत असतात, म्हणून कर्माला नक्कीच तुम्ही घाबरा. 4 दिवस फक्त गायब होऊन बघा, लोक तुम्हाला विसरून जातील. जगाची हीच रीत, तेव्हा स्वतःला सावरून राहा. म्हणून जगाची रीत तुम्हाला कळण्या अगोदर तुम्ही सावरून राहायला शिकलं पाहिजे. तुमच्या आयुष्यात प्रत्येक माणसाला ठेवू नका. जे मनापासून तुम्हाला आपलं मानतात त्यांना आयुष्यात तुम्ही नक्कीच ठेवलं पाहिजे. आयुष्यात अशा व्यक्तीसोबत नातं जोडा ज्यांना तुमच्या भावनांची नक्कीच कदर असेल. आणि म्हणून मी सगळ्यांना प्रत्येक वेळी साथ देत असतो असं आपण देवाला म्हणत असतो, पण माझी साथ सर्वांनी कधी सोडली हे कळतच नाही मला, असं देवाजवळ आपण सांगत असतो. पण आपले कर्म चांगले आहेत आणि आपलं मन चांगलं आहे, त्यामुळे आपण भिण्याची काही गरज नसते. म्हणून स्वामी म्हणतात, मनासारखी व्यक्ती शोधण्यापेक्षा मन समजून घेणारी व्यक्ती शोधा. आयुष्य मनासारखं आणि गोड नक्कीच होऊन जाईल. म्हणून जीव लावणारी माणसं ज्याला भेटतात त्याला ती कळत नाही, आणि ज्याला जीव लावणारी माणसं भेटत नाही त्याला ती कळतात, हे लक्षात घ्या. म्हणून ज्याच्या मनात आपलेपणाच नसेल तर त्यांना आपलं समजून तर काय फायदा असतो. म्हणून समोरचा व्यक्ती जर तुम्हाला स्वतःहून वेळ देत नसेल तर समजून जायचं त्याला आपल्यापेक्षा इतर गोष्टी जास्त महत्त्वाच्या वाटत असतात. एखाद्याची वाईट परिस्थिती पाहून त्याच्यावर कधी हसू नका, कारण खाली पडणाराच एक दिवस त्या परिस्थितीचा खेळ बदलून टाकतो, एवढं मात्र लक्षात ठेवा. आतून तुटलेली माणसं वेगळ्या स्वभावाची असतात. त्यांच्यासाठी कोणी असो किंवा नसो, पण ती सगळ्यांसाठीच असतात, एवढं मात्र निश्चित आहे. श्रीमंतीच्या चर्चा सगळेच ऐकतील, तुमच्या पण गरिबाच्या कधीच नाही. म्हणून एक लक्षात ठेवा, जे दुःखात तुमच्या सोबती असतात तेच तुमचे खरे असतात, एवढं मात्र निश्चित. म्हणून
स्वामी कोणासाठी कितीही करा हो, पण समोरच्याचा जाणीवच नसते. कधी कधी वाटतं एखाद्याला जीव लावून आपली चुकी झाली काय, आणि असंच आपल्याला वाटत असतं. म्हणून खूप त्रास होतो हो जेव्हा आपण समोरच्याला आपलं मनात मानत असतो आणि मग समोरची व्यक्ती आपण फरक असल्याची जाणीव करून देत असते. मग हे आपण आपले कर्म आपल्याजवळ ठेवले पाहिजे आणि त्यांचे कर्म त्यांनी त्यांच्याजवळ ठेवले पाहिजे. बस एवढंच नक्कीच आपण बघितलं पाहिजे आणि यानुसार आपण वागलं पाहिजे. आणि जीवनात जर तुम्ही यासारखं वागलात तर मग नक्कीच तुम्ही पुढे जाल आणि तुम्ही भरपूर मोठी कामगिरी देखील कराल आणि भरपूर तुम्हाला आयुष्यामध्ये पुढे जायची संधी नक्कीच मिळणार आहे. हा आपल्याला मदत करेल तो आपल्यासाठी नक्की येईल या आधारावर उभं राहण्यापेक्षा स्वतःची स्वतः धडपड करत पुढे साकारलेलं कधी चांगलं असतं. आणि असंच तुम्ही पुढे सरकत राहिलात तर एक दिवशी नक्कीच तुम्ही मोठे व्हाल. थोडा वेळ लागतो, संयम असावा लागतो, तेव्हा कुठं बऱ्याच गोष्टी मार्ग लागत असतात. म्हणून लोकांसाठी जीव जरी दिला तो कमीच पडेल. म्हणून लोकांसाठी नाही तर स्वतःच्या आनंदासाठी जगता येईल यावर लक्ष द्या. कारण एक कलियुग आहे. तुम्ही नाती त्यांना त्यांच्या उपयोगी पडला तरी त्यांना दुसरं कोणीतरी नक्कीच सापडत असतं. नशिबात असेल तसे घडेल या भ्रमात राहू नका. कारण आपण जे कर्तृत्व व करतो त्याप्रमाणे नशीब घडेल यावर विश्वास नक्कीच तुम्ही ठेवला पाहिजे. ना कोणता भरपूर गोष्टीचा तुम्ही ताण घेतला पाहिजे, ना कोणत्या गोष्टीचं दुःख तुम्ही झेललं पाहिजे. म्हणून आजकालच्या जगात पैसाच लागतोच. म्हणून पैसा तुम्ही नक्कीच कमवायला शिकलं पाहिजे. गर्व करणं हे वाहणाऱ्या वाऱ्यासारखं असतं. फरक फक्त एवढाच असतो, वाऱ्याने झाडं पडतात, पानं तुटतात आणि गर्व दाखवत राहिल्याने नाती आणि जवळची माणसं सहज आपल्या बरोबरच नाती संपवून टाकत असतात. म्हणून फक्त तेवढं लक्षात ठेवायचं. नेहमी लक्षात ठेवा की ज्याला जीवनात यशस्वी होण्याची धडपड असते त्याला जीवनात फसवणारे जास्त मिळत असतात. फक्त तुम्ही त्यांच्याजवळून सावधान राहिलं पाहिजे आणि त्यांच्याजवळून सांभाळून राहिलं पाहिजे. स्वतःला पटेल तसं पण योग्य पद्धतीने वागावं. दुसऱ्यांचं बघून वागून स्वतःचं अस्तित्व गमावू नये. कारण चमकणारी प्रत्येक गोष्ट ही हिरा नसते. कधी कधी काच सुद्धा तिथे चमकत असतो आणि त्या काचेला ओळखायला तुम्हाला शिकलं पाहिजे. लोक जिवंत माणसाला नीट बोलत नाही आणि मेल्यावर हळूहळू विचारतात तू बोलत का नाहीस. अशी ही दुर्दशा आहे जीवनाची. म्हणून आपल्याजवळ ज्या व्यक्ती आहेत त्यांना तुम्ही जपायला शिका आणि सावरायला शिका. कुणाला कधी कमी नाही समजायचं आणि माझही दाखवायचा नसतो. कारण शांत दिसणारा माणूसच तुम्हाला धूळ चाटू शकतो एवढं मात्र निश्चित. तुमच्यावर झालेली टीका व्यर्थ जाऊ देऊ नका. झालेल्या टीकेचा आदर करून आयुष्यात यशस्वी होईपर्यंत अजिबात तुम्ही नक्कीच थांबू नका. हे कलियुग आहे. इथं लोक आपली परीक्षा खूप घेतील पण आपल्याला समजून नाही घेणार, आधार तर अजिबात देणार नाही. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवायची, कधी कधी एकटं जगायला सुद्धा शिका. जर तुमचे दिवस चांगले असतील तर आमंत्रण नसताना सुद्धा गाव गोळा होतो, पण वेळ वाईट असेल तर निरोप देऊन सुद्धा लोक अजिबात आपल्याकडे येत नाही. म्हणून या जीवनाचा सगळा सारस आहे. आयुष्यात आलेली अवघड वळण आपल्यालाच पार करावी लागतात. हवा कोणी येत नाही मदतीला. सगळेच दिखाव्यापुरते असतात आणि हे दिखाव्यापुरती माणसं आपण कधीच जवळ केली नाही पाहिजे. वेळ प्रसंगी दगडासारखं कठोर व्हा, नाहीतर लोक तुमचा हक्क तुमचा स्वाभिमान सगळं पायदळी तुडवतील, ऐकून घेत राहतील आणि की त्रास हा आपल्यालाच होत राहतो. म्हणून त्रास करून घेत बसण्यापेक्षा उत्तर दिलेलं कधी पण चांगलंच असतं. कुठेतरी श्रद्धा असावी देवावर माणसाची. कारण रोज नशिबावर अवलंबून राहणं चांगलं राहत नाही आणि ते चालतही नाही. म्हणून स्वतःच्या प्रगतीवर सगळ्यात जास्त लक्ष द्या. कारण आजकालची दुनिया तुम्हाला पुढे जाण्यासाठी नाही तर मागे खेचण्यासाठी जास्त प्रयत्नशील आहे. मग ते सख्य असो की मग परके असो. तुम्ही कितीही चांगलं वागलात, कितीही चांगलं बोललात तरी सुद्धा ज्यांना चुका काढायच्या आहेत ते तुमच्या चुका काढणारच. त्यामुळे दुसऱ्यांचा खुश ठेवण्यापेक्षा स्वतःमध्ये तुम्ही नक्कीच खुश राहिलं पाहिजे आणि पुढे जात राहिलं पाहिजे. म्हणून या मतलबी जगात नक्कीच तुम्ही मैत्री आणि माणसंही जपून ठेवली पाहिजे. आयुष्यात फक्त संयम आणि जिद्द कधी सोडू नका. एक वेळ अशी येईल की देवाला सुद्धा आपले प्रयत्न बघून यश आपल्या हाती द्यायलाच लागतं आणि देव सुद्धा ते यश आपल्याला देत असतो. आपल्याला जीवनाची तुलना इतरांशी करत बसू नका. कारण सूर्य आणि चंद्र यांच्यात तुलना नसते. जेव्हा त्यांची वेळ असते तेव्हा ते दोघेही चमकत असतात. म्हणून जो ऐकून घेतो ना, लोक पण त्याचंच जगणं मुश्किल करून टाकतात. म्हणून या जगात कोणाचंही ऐकून घ्यायचं नाही आणि खपवून घ्यायचं नाही. नक्कीच तुम्ही बोलायला शिकले पाहिजे
आयुष्य कितीही कठीण असले तरी कुठे ना कुठे तुम्ही काही करू शकाल अशी संधी असतेच. तुम्ही फक्त हार मानू नका. मन इतकं मोठं असू द्या की कोणीही तुमच्या शेजारी बसू शकेल आणि मान असा मिळवा की तुम्ही उभं राहिल्यावर कोणीही बसू शकणार नाही. इथेच कमवायचं आहे आणि इथे गमवायचं आहे. म्हणून कोणाला काही देता नाही आलं ना तरी चालेल मित्रांनो, पण कुणाचं मन मात्र नक्कीच दुखावू नका. कारण माणुसकीचं मौल हे पैशापेक्षा खूप मोठं असतं हे समजून घ्यायला शिका. प्रत्येक गोष्टीचा मनसोक्त आनंद घ्या. हे जीवन पुन्हा पुन्हा नाहीये, म्हणून एकदा जीवन अगदी प्रेमाने आणि मनोभावाने आणि आनंदाने जगून घ्या. लोकांचं निरीक्षण करण्यापेक्षा स्वतःचं आत्मपरीक्षण नक्कीच करा. ते स्वतःच्याच फायद्याचं राहतं आणि त्यात तुम्हाला भरपूर काही गोष्टी समजतात आणि तुम्हाला त्या गोष्टी एकदा समजल्यावर मग तुमच्या लक्षात येतं की नाही, आपण कुठेतरी काहीतरी चुकतोय आणि मग आपल्याला ते सुधारण्याची आपल्याला गरज असते आणि ते आपण नक्की सुधारू शकतो. फक्त आपल्याला त्या गोष्टी नक्कीच लक्षात आल्या पाहिजे. मित्रांनो, प्रत्येकाला वाटतं मन हलकं करावं, पण त्यासाठी ऐकणारा माणूस असावा लागतो आणि ती माणसं तुम्ही नक्कीच जोडायला शिकली पाहिजे. नसेल आपल्या नशिबात म्हणून बऱ्याच गोष्टी सोडून दिल्यात. शेवटी देव पण माझं कधी कधी ना चांगलंच करेल की, आणि आपलं पुढे चांगलंच होईल. म्हणून एक ना एक दिवस नक्की येईल चांगला. कुणाचं नशीब असतं राहत नाही. आणि पैसा संपत्ती असली की लोक पण जवळ येतील आणि इज्जत सन्मान आदर करतील. तोपर्यंत संयम सहनशक्ती ठेवण्याची नक्कीच आपल्याला गरज आहे आणि ती सहनशक्ती आपण ठेवली पाहिजे. समोरच्याला समजावून सांगूनही तो समजत नसला तर स्वतःला सांगा की हा माणूस आपला नाही. इथं वेळ वाया घालवायचा नाहीये. आयुष्य यासाठी नाही की मन मारून जगावं, आयुष्य यासाठी आहे की मन भरून जगावं आणि हरलेलं सुख थोडं शोधून बघावं. इतरांची मनं सांभाळताना स्वतःच्या मनाला कमीला लेखावं आणि सगळंच काही आपल्या मनाप्रमाणे होत नाही, म्हणून कुठंतरी संयम बाळगून जे आहे त्यात नक्कीच आपण आनंदी राहायला शिकलं पाहिजे. आहे मी परिस्थितीने गरीब, पण जीव देईल पण धोका नाही देणार. संस्कार आहेत आईवडिलांचे, ते कधीच वाया नाही जाऊ देणार. आणि नक्कीच आपण आयुष्यामध्ये विश्वासघात कोणासोबत नक्कीच करू नये. जीवनात शांती हवी असेल तर तक्रार आणि अपेक्षा करण्यापेक्षा स्वतःमध्येच बदल घडावा. आणि लोक त्याचा स्वभाव नाही बदलणार, आपण त्यांच्यापासून लांब व्हायचं. ते त्यांच्या पद्धतीने, आपण आपल्या पद्धतीने जगायचं असतं. घडून गेलेल्या गोष्टीचा जास्त विचार केला की डोळ्यात पाणी नक्कीच येते जास्त. पण उद्या काय होईल याची चिंता करत बसला तर उगाच डोक्यात नको ते विचार येतील. आणि त्यापेक्षा आजचा आहे तो दिवस आनंदात जगा. उद्या जे व्हायचंय ते होणारच आहे आणि त्याचा काय एवढा विचार पण करत बसायचं नाहीये. म्हणून परिस्थितीने असं बनवलंय की थोडा वेळ आनंदी राहिलं की नंतर मग आपोआप उदास होऊन जात आहे आणि मग आपण परत आपल्या कामाला लागतो. आपली वेळ चांगली असली तर गर्व बाळगू नका आणि वेळ खराब असली तर परिस्थितीची लाज वाटून घेऊ नका. कारण दोन्ही ठिकाणी आपला संयमच महत्त्वाचा असतो आणि संयम जो व्यक्ती ठेवतो तो आयुष्यात खूप पुढे जात असतो. सहज मिळून जाईल इतकं सोपं काहीच नसतं. जेव्हा वेळ येईल तेव्हा ते नक्की भेटतं, पण ज्यावेळी ते विचार न करता स्वीकारता आलं पाहिजे. आणि आयुष्य खूप सुंदर आहे आणि ते आणखीन सुंदर बनवणं आपल्याच हातात आहे. फक्त ते आपण तसं बनवलं पाहिजे. सावध राहा, नाहीतर खूप त्रास होईल. कारण आजकाल दुनिया गरजेपुरतं वापरून घेते आणि मग नंतर काहीच विचार करत नाही. मोठेपणा नक्कीच असावा, पण तो मनाचा असावा, दाखवण्याचा नसावा. आणि नक्कीच मनाचा मोठेपणा तुमच्याजवळ तुम्ही ठेवला पाहिजे. कटू आहे पण सत्य आहे. या जगात तुमचं कौतुक आणि गुणगान हे तुम्ही मेल्यावरच लोक मन मोकळेपणाने करतात, नाहीतर जिवंतपणे त्रासही देतात आणि चांगलं बोलायला सुद्धा महाग असतात. आणि अशीच लोक असतात. शेवट काय असेल तो असेल, पण सुरुवात करणं गरजेचं आहे. जोपर्यंत सुरुवात करत नाही तोपर्यंत कोणतीच गोष्ट अवघड वाटते. मग ती गोष्ट आपल्याला अवघड वाटत असली तरी ती सोपी असते, पण आपण विचाराने तिला अवघड करत असतो. एकदा का त्यात पडलं की कसा दिवस निघून जातो हे आपल्यालाही कळत नाही. म्हणून स्वतःवर विश्वास जास्त आणि दुसऱ्यांकडून अपेक्षा कमी ठेवा. तेव्हाच कुठं आपलं जगणं हे सुख आणि समाधानाने होईल. म्हणून आपल्या एकटाच आनंदात आपण जगलं पाहिजे. माणुसकी सोडली तर आपण जगू शकणार नाही. माणुसकी आपण जपून ठेवली पाहिजे. वाईट वेळेत काळजी कळली सगळी दुनिया. आणि या माझ्यावर आलेल्या वेळेला वाईट तरी कसं म्हणू, तिने बऱ्याच लोकांची खरी रूपं दाखवून दिलीत मला, ज्यांना मी खूप हक्काचे आणि खास समजत होतो. म्हणून परिस्थितीमध्ये तुम्हाला नक्कीच लोकांना ओळखण्याची संधी ही मिळत असते. आणि जेव्हा तुमच्यावर वाईट परिस्थिती असते तेव्हा आपण लोक ओळखायला नक्की शिकलं पाहिजे. नेहमी सावध राहायचं
हवामान आणि माणसं कधी पण बदलत आहेत आणि आजकाल हे कलियुग चालू आहे. वेळ कधीच कुणावर सांगून येत नसते, मग ती चांगली असो किंवा वाईट असो. त्यामुळे गर्व करायचा नसतो आणि माज दाखवायचा नसतो. सावधान राहा रंग बदलणाऱ्यांपासून. आजकाल जरा प्रत्येकापासून सावध राहायला शिका, कारण कोणता व्यक्ती सरड्यासारखा कधी रंग बदलेल हे नक्कीच आपल्यालाही सांगता येत नाहीत. कोणी नसतं कोणाचं. पैसा तर सर्वच कमवतात, पण ज्यांनी नाती आणि मन जपलं ते आयुष्यात कधीच हारत नाही असं समजून आम्ही पण सगळ्यांची मन जपण्याचा, नाती निभवण्याचा प्रयत्न केला. पण काही नाही हो, लोक इतकी भंगार भेटली ना, आमच्याच फक्त गरजेपुरता वापर करून ती घेत असतात. आणि त्यामुळे त्यांच्या मागे कधी जायचं नाही जे आपल्याला भाव देत नाही आणि आपल्याला विचारत सुद्धा नाही. हे कधीच विसरू नका की जे पेराल तेच उगवणार आहे. जर दुसऱ्याला त्रास देत असाल तर त्या नियतीचा फेरा नंतर तुम्हालाही भयंकर त्रास हा मिळणारच आहे आणि तो मिळूनच राहतो. जिथं आपली चुकत नाही तिथं तुम्ही नक्कीच झुकू नका आणि जिथं सन्मान नाही तिथं थांबू नका. आपण जर सारखं सारखं लोकांच्या चेष्टा मस्करीचा विषय होत असेल तर मग त्या लोकांबरोबर परत तुम्ही कधीच संबंध ठेवू नका आणि अशा लोकांसोबत राहूही नका, कारण तुम्हाला तिथे चांगली जागाही मिळणार नाही आणि तुम्हाला सुखही मिळणार नाही. वेळेनुसार जशा तारखा बदलतात तसंच गरजेनुसार लोकांच्या बोलण्याची पद्धत सुद्धा बदलते. त्यामुळे जास्त माणुसकी दाखवत बसायचं नाही, नाहीतर नंतर त्रास हा आपल्याला होत असतो. स्वामी म्हणतात, जीवनात कधी दुःख आले तर आपले दुःख आणि वेदना जगाला सांगू नका, कारण हसून ऐकलं जाईल आणि नंतर त्याचाच भला मोठा तमाशा केला जाईल. त्यापेक्षा आलंच टेन्शन तर जप करत राहा स्वामी नामाचा. निदान मन तरी तुमचं अगदी शांत होऊन जाईल आणि अगदी मन मोकळं मन तुमचं होऊन जाईल. म्हणून फक्त स्वामी नाम तुम्ही जपत राहिलं पाहिजे. मित्रांनो, आज लागलेली ठेच उद्याचा रस्ता मोकळा करत असते. त्यामुळे कोणत्याही गोष्टीत माघार घेऊन जमत नाही. रोज थोडे थोडे का होईना प्रयत्न करत राहायचं आणि मग तरच आपण पुढं सुख समाधानाचे दिवस आपल्यावर आणू शकतो आणि आपल्यावर येतील. कुणाचं दुःख कोणीही समजू शकत नाही, कारण त्रास काय असतो हे फक्त सहन करण्यालाच ते माहिती असतं आणि तोच आपला सहन आपण स्वतःहून करत असतो. या जीवनामध्ये काहीच कायमस्वरूपी नाही आहे. नाही चांगले दिवस नाही आणि वाईट दिवस नाही. बस चालत राहायचं, हसत जगायचं, कारण हे आयुष्य तरी कुठं कायमस्वरूपी आहे आणि एकदाच मिळालेलं आहे. मन मोकळेपणाने आणि चांगल्या आनंदाने जगून घ्यायचं आहे. तुमच्या निर्णयावर कधी पश्चाताप करू नका, कारण प्रत्येक चूक तुम्हाला हुशार आणि मजबूत बनवत असते आणि ते मजबूत एकदा तुम्ही बनले तर मग तुम्हाला सर्व काही गोष्टी ह्या मिळत असतात. आणि मित्रांनो, जमाना बदलला आहे. इथं मनापासून काळजी करण्यालाच आजकाल लोक कसलीच किंमत देत नाहीत आणि तीच आपण नक्कीच त्या व्यक्तीला किंमत दिली पाहिजे. जे आपलं कधीच नव्हतं त्या गोष्टीचा जास्त विचार नाही करत बसायचा. सापडलं होतं परत हरवलं, म्हणून तिथल्या तिथंच तो विषय तुम्ही नक्कीच सोडून द्यायला शिकलं पाहिजे. एक गोष्ट लक्षात घ्या, मैत्रीसाठी वेळ द्या आणि मैत्रीमध्ये कधीच खेळ करू नका आणि कायम मैत्रीमध्ये तुम्ही नक्कीच सोबत राहिलं पाहिजे. जबाबदारी पण खूप परीक्षा घेते. जो निभावतो त्याला ती त्रास देत असते. म्हणून तुम्हाला हे जीवन जिंकून दाखवायचं आहे आणि तुम्हाला या जीवनात नक्कीच जिंकायचं आहे. फक्त तुम्ही सर्वांना सोबत घेऊन चला आणि सर्वांसोबत राहा, बस एवढंच स्वामी तुम्हाला सांगत आहेत. स्वामी म्हणतात, क्षणभराच्या सुखासाठी कोणाचा विश्वासघात होईल असं वागू नका आणि माणूस म्हणून जन्माला आलात ना, लाख मोलाची माणुसकी अजिबात तुम्ही विसरू नका. एवढंच फक्त तुम्ही करा, सगळं सहज मिळेल. एवढं सोपं आयुष्य कधीच नसतं. प्रत्येक गोष्टीची एक ठराविक वेळ असते आणि ती वेळ आपल्यावर आपल्याला पाहिजे ती गोष्ट मिळते. म्हणून प्रयत्न करत राहायचं, ते कधीच सोडायचं नाही. प्रयत्न करण्याला एक दिवस यश नक्कीच मिळत असतं. एखाद्यावर विश्वास सांभाळून ठेवा मित्रांनो. आम्ही रोज बघतोय लोकांना शब्दात बदल करून दुसऱ्याला अडचणीत आणताना, म्हणून लोक तसे शब्दामध्ये बदल करून दुसऱ्यांना अडचणीत आणत असतात. मनाचा कौल आणि आयुष्याचा तोल सांभाळायला शिका, म्हणजे आयुष्यात कधीच तुम्ही खाली कोसळणार नाहीत आणि तुम्ही कायम वर जात राहणार. आणि आयुष्यात तुम्ही नक्कीच जिंकायला हवं आणि हार मानायला नकोय आणि सगळीकडे तुम्ही जिंकत राहायला पाहिजे. एवढंच लक्षात ठेवा. घरातला कर्ता पुरुष होणं खूप अवघड असतं. त्याची अवस्था घरच्या पत्र्यासारखी असते. ऊन, वारा, वादळ, पाऊस सगळं काही झेलावं लागतं आणि एवढं झेलून सुद्धा त्याच्या पत्र्याच्या सावलीखाली राहणारी माणसं काय म्हणतात की किती आवाज करतोय. म्हणून लक्षात ठेवा, आपल्याला सगळी नावं ठेवतील, पण आपले कर्म आपल्याला करत राहायचंय. त्यामध्ये तुम्हीच कधी मागे पुढे बघायचं नाही. एवढं लक्षात घ्या. एखादी अपेक्षा पूर्ण झाली नाही म्हणून दुःखी राहू नका.
आपलीच अपेक्षा चुकीची होती असं समजून ती अपेक्षा सोडून द्या. कशी असली तरी ती आपली परिस्थिती आपल्यालाच बदलावी लागते. कारण मनासारखे दिवस काढण्यासाठी आधी मनाविरुद्ध दिवस नक्कीच आपल्याला काढावे लागत असतात. म्हणून ते दिवस काढले की आपल्याला नक्कीच सुखाचे दिवसही तेवढ्याच स्पीडने येतात आणि तेवढ्याच लवकरही येतात, एवढं मात्र निश्चित आहे. म्हणून तुम्ही सुखाचे दिवस तुमच्यावर नक्कीच येतील, फक्त तुम्ही संयम राखायला शिकलं पाहिजे. आणि जो व्यक्ती संयम ठेवतो तो नक्कीच आयुष्यामध्ये खूप पुढे जात असतो. एक वेळ पाणी पिऊन दिवस काढा, पण जवळच्या लोकांकडे काय मागू नका. ते कारणाशिवाय काही देत नाहीत आणि दिलं तरी ऐकल्याशिवाय ते राहणार नाहीत, एवढं मात्र निश्चित आहे. म्हणून मतलबी लोक आहेत. जीव तर प्रत्येक व्यक्तीला आम्ही मनापासून लावला होता, पण काही फक्त कामापुरता नातं टिकवलं आणि तिथं चांगलं कळून चुकलं की कोणीच कोणाचं नसतं आणि आपण उगाच सगळ्यांना आपलं समजून बसत असतो. प्रत्येक दुःखाबरोबर सुख हे येणारच असतं. फक्त आपण हिंमत हारायची नसते आणि फक्त आपण जीवनामध्ये संयम सोडायचा नसतो. आयुष्यात कितीतरी लोक येतात जातात, पण वाईट काळात सोबत कोण देतं तीच खरी महत्वाची माणसं असतात. बाकीची गोड बोलून करायला बघत असतात आणि आपल्या आयुष्याची माती. म्हणून माणसे ओळखता यायला पाहिजेत, हीच आजकालच्या काळाची खरी गरज आहे. आणि ती तुम्हाला एकदा ओळखता आली की तुम्ही जगात जिंकलात असं तुम्ही नक्कीच समजलं पाहिजे आणि जग तुम्ही जिंकायला तयार आहात असं तुम्ही नक्कीच कळायला तुम्हाला पाहिजे. आजच्या दुनियेत शांत आणि संयमी राहणंच योग्य आहे. कारण कितीही प्रेमाने बोललं तरी आजकाल माणसं काही दुसराच अर्थ लावून नाराज होतात आणि चेष्टाही कळत नाही आणि मस्करीचाही विषय तिथं राहिला नसतो. म्हणून तुम्ही कोणासोबत मस्करी करू नका आणि आपलं जीवन अगदी आनंदाने जगा. कोणाच्या गोड बोलण्यावर कधीच विश्वास तुम्ही मनापासून ठेवू नका. कारण आजकाल लोक फक्त तोंडावर गोड आहेत आणि आपल्या पाठीमागे गॅस सारखी फसफस करत असतात. म्हणून त्या लोकांपासून तुम्ही नक्कीच दूर राहिलं पाहिजे. आमच्या कुंडल्या काढत बसण्यापेक्षा जर स्वतः काहीतरी कामधंदा करा, मग आम्हाला नाव ठेवा, असं आपण कोणाला तरी बोलत असतो. पण असं बोलणंही या काळामध्ये नक्कीच गरजेचं आहे. कारण लोक आपली व्हॅल्यू दाखवत असतात आणि आपल्याला नावं ठेवत असतात. जीवन दुःख देणारं आणि देणं सोडणार नाही आणि आपण आनंदी राहणं सोडायचं नाही. दिवस आणि परिस्थिती नक्की बदलेल. जेव्हा आपली मेहनत प्रामाणिक असेल तेव्हा आपल्याला सर्व काही मिळेल आणि या जगामध्ये सर्व काही त्या लोकांना मिळतही असतं. कारण नसताना जी नाती आपल्याला त्रास देतात त्यांच्यापासून आपण लांबच राहावं. कारण ही लोक काटेरी झाडाप्रमाणे आपलंच आयुष्यभर टोचत राहतात आणि टोचून टोचून बोलत राहतात, एवढं मात्र निश्चित आहे. खूप सुंदर असतं साधं सरळ राहणं. स्वतःला त्रास नाही होत नाही आणि दुसऱ्यालाही त्रास होत नाही. आपण आपलं भलं आणि आपलं काम भलं एवढंच आपण ठेवलं पाहिजे. कटू पण सत्यच आहे. आजकाल तुमच्याजवळ असणारा पैसा पाहून लोक ठरवतात तुम्हाला किती किंमत द्यायची आणि किती नाही. किती नियोजन केले, किती प्लॅनिंग केलं तरी मनासारखं होत नसेल तर एकच गोष्ट लक्षात घ्या, जे आपल्या नशिबात लिहिलं आहे तेच होणार आहे. फक्त माघार घेऊन प्रयत्न सोडू नका आणि टेन्शनला जवळ तुम्ही करून घेऊ नका. कोणीही लोक तुमच्या मदतीला येणार नाही आणि कोणीच तुम्हाला पुढाकार देणार नाही. म्हणून तुम्हाला स्वतःच कामं सर्व करायची आहेत. दुसऱ्याला चुकीचं ठरवून स्वतःकडे मोठेपणा येत नसतो. लक्षात ठेवा, मला नावं ठेवणाऱ्यांनो आणि टोमणे मारणाऱ्यांनो वेळ एकसारखी पण नाही राहणार आणि ती वेळ ही बदलणार आहे, असं आपण नक्कीच स्वतःच्या मनाला सांगितलं पाहिजे. सुखात आनंद लुटणाऱ्यांपेक्षा दुःखात काळजी घेणारी आणि सतत सोबत राहणारी कोणतीही नाती खरी आणि अत्यंत महत्त्वाची असतात आणि ते आपण जरूर जपून ठेवलं पाहिजे. म्हणून स्वामी समर्थांचं तुम्ही नामस्मरण केलं पाहिजे आणि स्वामी समर्थांचं गुणगान नक्कीच गायलं पाहिजे. गुरु माझं गणगोत गुरु हीच माऊली, गुरु स्पर्श दूर करी दुःखाची सावली. अशी माझी गुरु माऊली म्हणजे आपले स्वामी समर्थ महाराज आणि त्यांचं नाव घेऊन आपण नक्कीच जीवनात जगलो पाहिजे आणि पुढे जात राहिलो पाहिजे. हिम्मतवान बनून राहा, कारण ही दुनिया कमजोर लोकांना खूप सतावते. त्यामुळे जो जसा आहेच तसंच आपण सुद्धा त्याच्याशी वागणं फायद्याचं आहे. ऐकून घेत बसला की समोरचा आपलं पायपुसणं कधी करून टाकेल ना हे कळतही नाही आपल्याला. म्हणून एक लक्षात घ्या, जीवन जगत असताना आनंदाने जगा आणि देवावर फक्त विश्वास ठेवा. नाती टिकवणं आजकाल अगरबत्ती सारखं झालंय. स्वतः जळून जायचं पण दुसऱ्याला सुगंध देत राहायचं. हे कटू आहे पण सत्य आहे. जे मनातून उतरलेत ते माझ्यासाठी कायमचे मेलेत, पण अपेक्षा पण ठेवू नका असं आपण मनामध्ये कधीतरी म्हणत असतो. कारण आपल्याला राग येत असतो की लोक आपल्यासोबत कशी वागत असतात. म्हणून गोळ फळ देणाऱ्या झाडाला जशी जास्त दगडी मारले जातात ना, तसंच सेम प्रामाणिकपणे आणि माणुसकीने वागणाऱ्या माणसाला लोकही त्रास देत असतात.
कमीच गणित अगदी साधं आणि सरळ आहे. म्हणून कर्माचं गणित हे कधी विसरू नका. चांगलं केलं तर चांगलंच होतं आणि वाईट केलं तर वाईटच होतं. आणि चांगलं वाईट ठरवणारा देव असतो. तिथं कोणताच वशिला चालत नाही, एवढंही लक्षात ठेवा. तिथे पैसा चालत नाही आणि ओळखही चालत नाही. फक्त तिथे कर्म चालतात आणि कर्मही बोलती होतात आणि कर्मच आपल्याला कामात येत असतात. जरी धन दौलत संपत्ती इज्जत नाती गोती मैत्री प्रेम वगैरे सगळं गमावलं तरी स्वतःला आत्मविश्वास तेवढा गमावू नका. सगळं गमावलेलं पुन्हा कमवायला तुमच्यातला आत्मविश्वासच कामाला येतो आणि शेवटी तो आपल्या ओळखीने आपल्याला शिकवत असतो की असं आपण जगायचं असतं आणि प्रेमाने जगायचं असतं. म्हणून मित्रांनो, स्वामींवर तुमचा मनापासून विश्वास असेल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. मित्रांनो, स्वतःची प्रगती साधण्याकरता ध्येयाचा उपयोग तुम्ही नक्कीच केला पाहिजे. मानवाच्या प्रगतीतील प्रत्येक टप्पा प्रत्येक गोष्ट ही प्रत्यक्षात येण्यापूर्वी कल्पनेत पाहिली गेली होती आणि आपले लहान मोठे शोध, आपले वैद्यकशास्त्रातले शोध आणि आपले यांत्रिक शोध, आपले उद्योग क्षेत्रातले शोध या सर्वच गोष्टी सत्यात येण्यापूर्वी मुळात कल्पनाच होत्या. आणि आपल्या पृथ्वीभोवती फिरणारे उपग्रह हे काही अपघाताने लागलेले शोध नव्हेत, तर अवकाशाला गवसणी घालण्याचं ध्येय आपल्या वैज्ञानिक व संशोधकांनी डोळ्यापुढे ठेवल्याचा तो परिणाम आहे. आणि ध्येय म्हणजे एक विशिष्ट हेतू आहे. ध्येय म्हणजे नुसतं स्वप्न नव्हे, तर त्या स्वप्नावर काहीतरी काम करणं. आणि मला जर असतं करता आलं तर मग अशी मोगम संदिग्धता नव्हे. ध्येय म्हणजे मला हे साध्य करायचं आहे असा ठाम सुस्पष्ट विश्वास आणि पवित्रा. ध्येय जोपर्यंत समोर ठेवलं जातं नाही ना, तोपर्यंत काही साध्य होत नाही. आणि ध्येयाविना माणूस आयुष्यभरच नुसतंच भरकटत असतो आणि भरकटत राहतो. तो त्याच्या मार्गात धडपडतो, ठेचा घालतो आणि आपण कुठे चाललो आहोत हे त्याला कळत सुद्धा नाही. आणि मग तो कुठेच पोहोचत नाही. जीवनाला जसा श्वास अत्यावश्यक असतो तसंच ध्येय हे यशासाठी अत्यावश्यक असतं. म्हणून ध्येय समोर नसेल तर यश केवळ अपघातानं कुणाच्याही हाती लागत नाही. श्वासाशिवाय कुणीही जगू शकत नाही. तुम्हाला कुठे जायचं आहे याचं स्पष्ट चित्र डोळ्यांसमोर तुम्ही ठेवलं पाहिजे आणि ते नक्कीच तुम्ही ठेवायला शिकलं पाहिजे. गुड ह्युमर कंपनी या अमेरिकेतील एका मोठ्या कंपनीच्या अध्यक्ष डेव्ह महोनी हे एका जाहिरात संस्थेच्या टपाल वाटप खात्यात महिना सुमारे $100 काम करत असत. तिथपासून सुरुवात करून वयाच्या 27व्या वर्षी दुसऱ्या एका संस्थेत उपाध्यक्ष झाले. वयाच्या 33व्या वर्षी गुड ह्युमर कंपनीच्या अध्यक्ष बनण्यापर्यंत त्यांनी झेप घेतली. आणि ध्येयाबाबत बोलत असताना ते तुम्ही पूर्वी कुठे होता किंवा तुम्ही आत्ता कुठे आहात हे महत्त्वाचं नाहीये. तुम्हाला कुठे जायचं आहे ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे. तुम्ही पूर्वी कुठे होता किंवा तुम्ही आत्ता कुठे आहात हे महत्त्वाचं नसतं. तुम्हाला कुठे जायचं आहे ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे. आणि प्रगतशील कंपन्या पुढच्या 10 ते 15 वर्षाची उद्दिष्ट आजच ठरवून ठेवत असतात. म्हणून आपल्या कंपन्यानं पुढच्या 10 वर्षामध्ये कुठे पोहोचवायला हवं आहे आणि असं आपल्याला वाटतं. हा प्रश्न चांगल्या कंपनीतील उच्च व्यवसायपणातील लोक स्वतःला विचारत असतात आणि त्यानंतर मग त्या अनुषंगानं आपले प्रयत्न असे आहेत याचं मूल्यमापन ते करत असतात. आणि कंपनीच्या एखाद्या नव्या कारखान्याची क्षमता आजच्या गरजेपुरतीच नसते आणि पुढच्या 5 ते 10 वर्षाची उत्पादनं उद्दिष्ट व गरजा लक्षात ठेवून आणि घेऊन ती ठरवली जात असतात. 10 वर्ष किंवा त्याहूनही अधिक काळानंतर बाजारात येऊ शकणाऱ्या उत्पादनांविषयीचं संशोधन आत्ता या क्षणी सुरू असतं. आणि मग नव्या युगातील उद्योग आपलं भविष्य नशिबाच्या भरोशावर सोडत नाहीत. तुम्ही ते करावं का? मग भविष्याकडे नजर लावून वाटचाल करणाऱ्या कंपन्यांकडून आपण सर्वजण एक मौल्यवान धडा घेऊ शकतो. आणि आपणही कमीत कमी पुढच्या 10 वर्षाच्या योजना आखल्या पाहिजेत. 10 वर्षानंतर आपण कोण असायला हवं याची प्रतिमा तुमच्या मनात आज निर्माण केलीत तर तुम्ही तसेच होऊ शकाल. आणि हा विचार खूप महत्त्वाचा आहे. भविष्याच्या योजना बनवण्याकडे दुर्लक्ष करणारे उद्योग आणि सर्वसाधारण राहतील. तद्वतच दीर्घकालीन उद्दिष्ट न ठेवणारी आणि ठरवणारी व्यक्ती जीवनाच्या रमरगाड्यात स्वतःला हरवून बसणारा एक सामान्य जीव होऊन बसेल. आणि ध्येय असल्याशिवाय आपण प्रगती करू शकणार नाही. खरं यश साध्य करण्याकरता दीर्घकालीन उद्दिष्ट का ठरवली पाहिजेत हे दर्शवणारी एक गोष्ट आत्ता पहा. अगदी मागच्याच आठवड्यात एक तरुण आपल्या कारकिर्दीविषयीची समस्या घेऊन माझ्याकडे आला होता असं लेखक म्हणतात. आणि तो सुसंस्कृत आणि बुद्धिमान दिसत होता. 4 वर्षापूर्वी तो आपलं शिक्षण संपवून कॉलेजतून बाहेर पडला होता आणि अद्याप त्याचं लग्न झालेलंही नव्हतं. मग तो आत्ता काय करतो आहे, त्याचं शिक्षण, त्याचा विशिष्ट क्षमता आणि त्याची सर्वसाधारण पार्श्वभूमी याबद्दल आम्ही काही वेळ चर्चा केली. मग मी त्याला म्हणालो,
नोकरीत बदल करण्यासंबंधी सल्ला घेण्यासाठी तू माझ्याकडे आलाच आहेस नाही का? मग आता सांग, तुला कुठल्या प्रकारचं काम हवं आहे? त्या संबंधी तुमचा सल्ला घ्यायला तर मी तुमच्याकडे आलो आहे. मला काय करावं वाटतं हे मलाच माहीत नाही, तो म्हणाला. अर्थात त्याची समस्या सर्वात्रिक स्वरूपाचीच होती, पण केवळ विविध कंपन्यांमध्ये त्याच्या मुलाखती आयोजित करण्यानं त्या तरुणाची समस्या दूर होणार नाही हे माझ्या लक्षात आलं. आणि 4-2 ठिकाणी प्रयोग करून आपली कारकीर्द निवडण्याचा मार्ग काही उपयोगी नाही आणि कारकीर्द घडवण्यासाठी उपलब्ध असलेल्या डझनवारी संधींमधून योग्य त्या पर्यायांपर्यंत पोहोचणं ही गोष्ट कठीणच आहे. आणि आपल्या कारकिर्दीच्या दृष्टीनं आत्ताची नोकरी सोडून दुसरीकडे कुठेही जाण्याचा प्रयत्न करण्यापूर्वी ती दुसरी जागा कोणती हे समजून घेण्यात त्याला आपण मदत करायला हवी आहे. आणि मला माहिती होतं, म्हणून मग मी म्हणालो, आता आपण तुझ्या कारकिर्दीकडे एका वेगळ्या दृष्टीनं पाहूया. आजपासून 10 वर्षांनी तू जे काही असशील असं तुला वाटतं, ती तुझ्या मनातली प्रतिमा काय आहे हे तुला मला सांगू शकशील का? म्हणजे तरुण याच प्रश्नावर अर्थातच विचारात पडला. नंतर तो म्हणाला, मला वाटतं आपल्या एक चांगल्या पगाराची नोकरी असावी आणि एक छानसं घर असावं, असं 4 चौघांप्रमाणेच मलाही वाटतं. पण खरं सांगायचं तर आपल्याला काय हवं आहे याबद्दल मी फारसा विचारच केलेला नाही. ही गोष्ट स्वाभाविक असल्याचा दिलासा मी त्याला दिला आणि त्यानंतर मग मी त्याला समजावून सांगितलं, ही कारकीर्द निवडण्यासाठीचाच त्याचा हा मार्ग म्हणजे बस, रेल्वे वा विमानतळावर तिकिटाच्या खिडकीपाशी जाऊन मला एक तिकीट द्या असं म्हणण्यासारखं आहे. आणि तुम्ही जर कुठे जायचं हे सांगितलं नाहीत तर त्या खिडकीतली व्यक्ती तुम्हाला काही मदत करू शकणार नाही. आणि त्याचप्रमाणे मी म्हणालो, आयुष्यात तुला कुठे पोहोचायचं आहे हे तू मला सांगितल्यानंतर आणि सांगितल्याशिवाय मी तुला योग्य ती नोकरी शोधण्यात मदत करू शकणार नाही. तुझं इच्छित ठिकाण फक्त तू सांगू शकतोस आणि इतर कुणीही नाही. माझं हे बोलणं ऐकून त्याचं विचारचक्र सुरू झालं आणि पुढचे 2 तास तू विविध प्रकारच्या कामांमध्ये काय चांगलं आणि काय वाईट याऐवजी ध्येय कशी ठरवावीत याबद्दल आम्ही दोघं चर्चा करत होतो. आणि आपल्याला कुठे जायचं आहे हे प्रवासाला सुरुवात करण्यापूर्वीच जाणून घ्यायला शिकलं पाहिजे. आणि हा कारकिर्दीचा नियोजनामधला एक महत्त्वाचा धडा त्या तरुणाला यातून मिळाला होता असं मला वाटतं. प्रगतशील कंपन्यांप्रमाणेच भविष्याच्या योजना बनवण्यास शिका. आणि तुम्ही म्हणजे एखादा उद्योगच आहात आणि तुमचे गुण, तुमची कौशल्य आणि तुमच्या क्षमता ही तुमची उत्पादनं आहेत. आणि बाजारात जास्तीत जास्त किंमत मिळावी या दृष्टीनं तुमची उत्पादनं अधिकाधिक चांगली होणं आवश्यक आहे. पुढील काळाच्या योजना बनवण्यानं ते साध्य होईल. त्यासंबंधी ही 2 पायऱ्यांची पद्धत बघा. प्रथम तुमच्या भवितव्याचं चित्र 3 विभागांच्या स्वरूपात पहा. काम, घर आणि समाज. तुमच्या आयुष्याची अशी विभागणी करण्यामुळे तुमचा गोंधळ कमी होईल आणि विविध क्रिया करताना निर्माण होणारा संघर्ष कमी होईल. आणि मग भविष्याचं संपूर्ण एकसंध रूप पाहणं सोपं होईल. दुसरी गोष्ट म्हणजे माझ्या जीवनात मला काय साध्य करायचं आहे, मला कोण व्हावंसं वाटत आहे आणि मला कशामुळे समाधान मिळेल या प्रश्नांची स्पष्ट आणि नेमकी उत्तरं शोधा. आणि खाली दिलेले मार्गदर्शक तत्व बघा. आजपासून 10 वर्षानंतरची माझी प्रतिमा, 10 वर्षाचं नियोजन करण्यासाठीची मार्गदर्शक पुस्तिका. असं तुम्हाला ठरवून घ्यायचं आहे की आपण उत्पन्नाची कोणती पातळी गाठावी असं मला वाटतं, कुठल्या पातळीवरची जबाबदारी आपण सांभाळावी असं मला वाटतं, आपल्याकडे किती उच्चाधिकार असावेत असं मला वाटतं, आपल्या कामातून किती प्रतिष्ठा मिळावी असं मला वाटतं. हे तुम्ही ठरवलं पाहिजे आणि त्यावर विचार तुम्ही नक्कीच केला पाहिजे. आता काही वर्षापूर्वी माझ्या मुलानं पीटन नावाची एक हुशार पण अज्ञात वंशाची कुत्री पाळली होती असं लेखक म्हणतात. ते कुत्री म्हणजे माझ्या मुलाचा अभिमान आणि आनंदाचा विषय होता. तर एकदा या पीटरसनसाठी आपण दोघं मिळून एक घर तयार करू असा हट्ट मुलानं माझ्याजवळ धरला. शेवटी त्याच्या चिकाटी आणि उत्साहाचा विजय झाला आणि आम्ही त्या कुत्रीसाठी तिचं स्वतःचं वेगळं घर बनवायला सुरुवात केली. सुतारकामात आम्हा दोघांनाही शून्य गती होती, तरी घर म्हणून आम्ही जे बनवलं त्यात त्या गोष्टी प्रतिबिंब दिसतच होतं. काही दिवसांनी माझा एक मित्र तिकडून जाता जाता आमच्या घरी डोकावला आणि आमची ती कलाकृती बघून त्याने विचारलं, ते तिथं झाडांच्या मध्ये काय ठेवलंय तुम्ही? तुमच्या कुत्रीचं घर तर नाही ना? तेच आहे असं मी त्याला सांगितलं. त्यावर आमच्या कामातल्या काही चुकांवर त्यानं बोट ठेवलं आणि शेवटी म्हणाला, त्यापेक्षा तुम्ही त्यासाठी एक व्यवस्थित आराखडाच का नाही बनवून घेतला? आजकाल सगळे तसंच करतात. तुम्ही जेव्हा तुमच्या भविष्याचं चित्र उभं कराल तेव्हा आपण आकाश एवढे भव्य असल्याची कल्पना करायला लाजू नका. कोण किती भव्य स्वप्न पाहतो यावरून आजकाल लोक त्याचं मूल्यमापन करत असतात. आणि जे काही साध्य करायची इच्छा असेल त्यापेक्षा जास्त कोणीच मिळत नाही आणि मिळवतही नाही. तेव्हा कृपा करून भव्य दिव्य भविष्याचं चित्र रेखाटा. आणि माझ्या एका माजी प्रशिक्षणार्थ्याच्या
जीवनाविषयक योजनेचा एक भाग जसे तसा खाली देत असतो आणि आहे तो नक्कीच तुम्ही वाचला पाहिजे. त्याचं आणि त्यानं आपल्या घराचं भविष्य किती छान रेखाटलं आहे बघा. हे लिहित असताना त्याला भविष्यातला दोष डोळ्यासमोर दिसत होता आणि असं वाटतं गावाबाहेर एक जमीन घेऊन त्यावर आपलं स्वतःचं एक घर बांधावं हे माझं ध्येय आहे. आणि माझं एक घर म्हणजे अगदी खास दक्षिण अमेरिकन पद्धतीनं वाडा असेल आणि दुमजली घर आणि पांढऱ्या रंगाचे काम इत्यादी सर्व काही. मग भोवतालच्या जमिनीला आम्ही कुंपण घालून घेऊ आणि तिथं कदाचित एक दुसरा तलावही असेल आणि त्यात मासेही. आणि मला आणि माझ्या पत्नीला मासे पकडणं खूप आवडतं. घराच्या पाठीमागे आम्ही डॉबरमॅन जातीचं कुत्रीही ठेवू आणि घराकडे जाणारा छान वळणदार रस्ता आणि त्याचा दुतर्फा झाडं हे माझं खूप वर्षाचं स्वप्न आहे. पण घराची इमारत म्हणजे घर नव्हे, निव्वळ जेवणाची व राहण्याची सोय एवढंच माझ्या घराचं स्वरूप नसावं. यासाठी मी काय वाटेल ते करेन, पण आमच्या जीवनात देवालाही निश्चितच स्थान असेल आणि आयुष्यभर आम्ही चर्चाचं कामाला विशिष्ट वेळ देऊच. आजपासून 10 वर्षांनी माझ्या कुटुंबियासमवेत बोटीतून जग प्रवास करू शकण्याजोगी माझी आर्थिक स्थिती असावी अशी माझी इच्छा आहे. लग्न होऊन व नोकरी धंद्याच्या निमित्तानं आमचं कुटुंब जगभर विखुरण्याआधीच हे घडावं असं मला मनापासून वाटत असतं. आणि सफर वेळ अभावी एकाच वेळी पूर्ण करून शक्य नसल्यास न झाल्यास आम्ही आमच्या 5-4 मोठ्या सुट्ट्यांच्या काळात ती पूर्ण नक्कीच करू आणि प्रत्येक सुट्टीत जगाचा एक वेगळा भाग आम्ही बघू. आणि अर्थात घर विषयक विभागातल्या सर्व योजना माझ्या नोकरी किंवा व्यवस्था विषयक विभागात काय होतं यावर अवलंबून असतील. म्हणून हे सर्व साध्य होईपर्यंत मला चांगलं काम करत राहणं आवश्यकच आहे. आणि सर्व योजना त्या प्रशिक्षणार्थ्यानं 5 वर्षापूर्वी लिहिली होती आणि त्यावेळेला त्याची 2 छोटी छोटी दुकानं होती. आता तो तशा 5 दुकानांचा मालक आहे आणि त्याने गावाबाहेर घरासाठी 17 एकर जागा विकत घेऊन ठेवली आहे. आणि आपल्या ध्येयाच्या दिशेने त्याचे विचार प्रगती आणि अगदी योग्य प्रकारे चाललेले आहेत. आणि तुमच्या जीवनाचे हे 3 विभाग एकमेकांशी अगदी जवळून निगडीत आहेत. काही प्रमाणात प्रत्येक विभाग दुसऱ्या विभागावर अवलंबून आहे, पण तुमच्या कामाच्या विभागाचा प्रभाव तुमच्या इतर विभागांवर सर्वात जास्त पडत असतो. म्हणून हजारो वर्षापूर्वी जेव्हा मानव गुहेमध्ये राहत असे तेव्हा शिकारी सर्वाधीन निष्णात आणि निष्ठात असलेल्या मानवाचं कौटुंबिक जीवन सर्वात आनंदी असे आणि त्याला इतर मानवांच्या सर्वाधिक आदरही मिळत असे. मग सर्वसाधारणपणे तोच नियम आजही लागू पडतो. पण आपण आपल्या कामाच्या विभागात किती यश मिळवतो यावर आपलं आणि आपल्या कुटुंबाचं राहणीमान तसंच समज आपल्याला मिळणारा सन्मानही अवलंबून असतो. उच्च अधिकारी होण्यासाठी काय लागतं या संबंधीचा अभ्यास मॅकचे जीव आणि व्यवस्थापन विषयक संशोधन संस्थेने अगदी अलीकडेच विस्तृत प्रमाणावर केला होता. या अभ्यासांतर्गत उद्योग, व्यवसाय, शासन व्यवस्था, विज्ञान आणि धार्मिक क्षेत्रातील अवघडीच्या आणि आघाडीच्या लोकांच्या मुलाखती घेण्यात आल्या आणि या संदर्भात त्यांना अनेक प्रश्न विचारले गेले आणि निरनिराळ्या पद्धतींनी आणि पुन्हा पुन्हा या संशोधकांना एकच उत्तर मिळत गेलं. ते म्हणजे उच्च अधिकारी बनण्यासाठी आवश्यक असणारा सर्वात महत्त्वाचा गुण म्हणजे जीवनात पुढे जाण्याची दुर्दैव इच्छा. आणि कुणीच म्हटलंय हाती घेतलेल्या कार्यानं व्यक्तीला पूर्णपणे झपाटून टाकल्याखेरीज कुणालाही कुठलीही व्यक्ती काही खास कार्य करते आहे असं म्हणता येत नाही. म्हणून योग्य दिशेने कामाला लावलेली तीव्र इच्छा म्हणजे एक शक्ती असते आणि आपल्या तीव्र इच्छेप्रमाणे न वागण्यामुळे आपल्याला सर्वात जास्त जी गोष्ट करावी वाटते ती न करण्यानं आपल्या वाट्याला सर्वसामान्यपणा येतो. आणि एका कॉलेजच्या वार्तापत्रासाठी लेखन करणाऱ्या एका तरुण होतकरू लेखकाशी माझी एकदा भेट झाली होती असं लेखक म्हणतात. या तरुण्यामध्ये लेखन करण्याची क्षमता निश्चितच होती. पत्रकार म्हणून तो आपली कारकीर्द नक्की घडवू शकेल असा विश्वास त्यानं निर्माण केला होता. त्याचं पदवीचं शिक्षण पूर्ण होण्याच्या सुमारास मी त्याला विचारलं, तू पुढे काय करायचं ठरवलं आहेस? पत्रकार होणार आहेस ना? पण त्यावर एक वार माझ्याकडे बघितलं आणि म्हणाला, छे, मला लेखनाची आवड आहे आणि एखाद्या घटनेचा वृत्तांत तयार करताना सुद्धा मला खूप आवडतं आणि कॉलेजच्या वार्तापत्रासाठी मला काम करताना मला छानच वाटलं. पण पत्रकार पाहिलेला 50 सापडतात, पण त्या गर्दीत शिरून मला उपाशी मारण्याची अजिबात इच्छा नाही. त्यानंतर 5 वर्ष माझी आणि त्या तरुणाची भेट झाली नाही. मग एके दिवशी अचानक तो भेटला आणि एका इलेक्ट्रॉनिक्स कंपनीच्या मनुष्यबळ खात्याचा सहाय्यक संचालक म्हणून तो काम करत होता. पण आपल्या कामाबद्दल अगदीच असमाधानी असल्यानं त्यानं लगेच बोलून दाखवलं, माझा पगार चांगला आहे, माझी कंपनी उत्तम आहे आणि माझी इथली नोकरी सुरक्षित आहे, पण तुम्हाला सांगतो माझं मन या कामात नाही. शिक्षण संपल्यावर एखादं प्रकाशन किंवा वर्तमानपत्रात मी शिरायला हवं होतं असं मला वाटतं. आणि त्याच्या मनोभूमिकेतून त्याचा कंटाळा आणि अनिच्छेचं प्रतिबिंब स्पष्ट दिसून येत होतं. आणि आपल्या कामासंबंधीच्या अनेक गोष्टीबाबत तो उपहासानं बोलत होता.
ही नोकरी सोडून पत्रकारितेमध्ये गेल्याशिवाय तो प्रगती करणं शक्य नव्हतं आणि यश मिळवण्यासाठी हृदय आणि मन दोन्ही त्या कार्यात गुंतलेले हवेत आणि हृदय व मन एखाद्या कार्यात गुंतण्यासाठी ते काम तुमच्या अगदी मनापासून आवडीचं असणारं हवं. आपल्या तीव्र इच्छेनुसार वागला असला तर मग संपर्क माध्यमाच्या कुठल्या तरी विभागात तो तरुण खूप उच्च स्थान मिळवू शकला असता आणि दीर्घ काळात त्याला सध्याच्या कामापेक्षा कितीतरी अधिक समाधान आणि पैसा मिळाला असता. तुम्हाला जे काम आवडत नाही ते करत बसण्यापेक्षा दुसरं आवडीचं काम सुरू करणं म्हणजे एखाद्या 10 वर्ष जुन्या कारमध्ये एक प्रचंड शक्तिशाली इंजिन बसवण्यासारखं आहे. आणि आपल्या सर्वांनाच काही ना काही तीव्र इच्छा असतातच. आपल्याला खरोखर काय करायचं आहे याबद्दल आपण सगळे स्वप्न पाहत असतो, पण या इच्छेनुसार वागणारे लोक थोडेच असतात आणि आपल्या तीव्र इच्छेला शरण जाण्याऐवजी आपण तिचा खून करतो आणि यशाच्या संदर्भात ती आत्महत्याच असते. आणि मग या आत्महत्येचा ती जी 5 प्रकारची शस्त्र सहसा वापरली जातात ती अत्यंत प्राणघातक आहेत आणि ती तुम्ही अगदीच नष्ट केली पाहिजे आणि हे तुम्ही नक्कीच समजून घेतलं पाहिजे. मित्रांनो, एक म्हणजे स्व अमूल्यन आणि स्वतःची किंमत कमी करून घेणं. मला खरं तर डॉक्टर किंवा मग होण्याची खूप इच्छा होती, पण मी ते करू शकत नाही. मी तेवढा हुशार नाही. मी प्रयत्न केला तर नक्कीच तोंडावर आपटेन आणि माझ्याकडे त्यासाठी लागणारा अनुभव नाही. असलं काहीतरी बोलताना तुम्ही अनेक लोकांना अनेक वेळा ऐकलं असेल, पण या प्रकारच्या आत्मवंचनेतून अनेक तरुण मंडळी आपल्या तीव्र इच्छा मारून टाकत असतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सुरक्षितता रोग. मी ज्या कंपनीत आहे तिथं माझी नोकरी सुरक्षित आहे असं म्हणणारे लोक आपल्या स्वप्नांना खून करण्यासाठी सुरक्षिततेच्या हत्याराचा वापर नक्कीच ते करत असतात. आणि स्पर्धा या क्षेत्रात आधीच खूप लोक आहेत आणि इथं तर माणसं जणू एकमेकांच्या खांद्यावरच उभे आहेत आणि असले वाक्य मनातल्या तीव्र इच्छांना संपून टाकणारे असतात. पालकांचा शब्द, आता हे 4थं झालं. मला खरं तर काहीतरी वेगळं करण्याची इच्छा आहे, पण माझ्या आईवडिलांनी हेच मी करायला हवं होतं, त्यामुळे मला हेच केलंच पाहिजे. आपल्या कारकिर्दीच्या निवडीविषयी असं बोलताना मी शेकडो तरुण मुलामुलींना नक्कीच पाहिलं आहे आणि माझ्या मते या मुलांनी काय करावं याबद्दल बहुतेक पालक जाणून बुजून त्यांच्यावर दबाव आणतच नसतात आणि आपल्या मुलांनी यशस्वी जीवन जगावं एवढी सुजाण आईवडिलांची इच्छा असते. मुलांना अथवा मुलींना जर आपल्याला वेगळ्या प्रकारच्या कारकिर्दीची निवड का करावी वाटते हे आपल्या पालकांना नीट समजावून सांगितलं आणि पालकांनी ते समंजसपणानं ऐकून घेतलं तर अनेक कुटुंबांमध्ये संघर्ष निर्माण होणार नाही. पालक आणि तरुण मुलं मुली या दोघांचाही कारकिर्दीच्या बाबतीत एक उद्देश असतो, यश मिळवणं. आता 5 म्हणजे कौटुंबिक जबाबदारी. मी 5 वर्षापूर्वीच माझं क्षेत्र बदललं असतं तर मग चांगलं झालं असतं. आता मला हे शक्य नाही, कारण माझ्यावर माझ्या कुटुंबाची जबाबदारी आहे आणि मनोभूमिका इच्छा मारून टाकण्याचं आणखी एक हत्यार दाखवते. आणि सगळं खुनी हत्यार फेकून द्या. पूर्ण सामर्थ्य, पुढे जाण्यासाठीची संपूर्ण शक्ती मिळवण्याचा एकच मार्ग आहे आणि तुम्हाला जे करण्याची इच्छा आहे ते काम करणं हे लक्षात ठेवा. आपल्या तीव्र इच्छांना शरण जाऊन ऊर्जा, उत्साह, मानसिक तेज, धार आणि अधिक चांगलं आरोग्य मिळवा. आणि इच्छेपुढे मान तुकवण्याच्या बाबतीत उशीर झाला आहे असं कधीच होत नाही. खऱ्या अर्थानं यशस्वी असलेल्या लोकांपैकी बहुतेक जण दिवसाला 12-15 तास सुद्धा काम करत असतात, पण खूप कष्ट करावे लागतात अशी तक्रार तुम्हाला त्यांच्या तोंडून कधीच ऐकायला मिळणार नाही. यशस्वी लोकांची दृष्टी एखाद्या ध्येयावर केंद्रित असते आणि त्यातून त्यांना जास्त काम करण्याची ऊर्जा नक्कीच त्यांना मिळत असते आणि ती ऊर्जा त्यांना पुढे घेऊन जात असते. मुद्दा हा की आपल्या आवडीचं ध्येय समोर ठेवलं तर ते साध्य करण्याच्या दिशेनं काम करायचा निर्धार केलात तर तुमची शक्ती द्विगुणित होत असते. अनेक ध्येय निवडलं आणि ते साध्य करण्यासाठी सर्व शक्तीनिशी काम करायला तुम्ही एकदा सुरुवात केली मग तुम्ही भरपूर पुढे जात असतात. आणि एक तर लक्षात यावी, कोट्यवधी लोकांचा एक नवी संजीवनी मिळेल आणि ध्येयांमुळे कंटाळा नाहीसा होतो. ध्येय समोर असल्यावर जुनाट मुरलेली दुःखवणीही बरी होतात आणि ध्येयामध्ये असलेल्या सामर्थ्याचं थोडं अधिक खोलवर जाऊन शोधून घेऊ नया. आणि मग तुमच्या तीव्र इच्छांना शरण गेल्यास, एखाद्या ध्येयानं पुढतं झपाटून गेल्यास, मग ते ध्येय साध्य करण्यासाठी आवश्यक ती शारीरिक शक्ती, ऊर्जा आणि उत्साह तुम्हाला नक्कीच प्राप्त होईल आणि तो प्राप्त होऊन राहील एवढं मात्र निश्चित आहे. पण त्याचबरोबर तितकंच मौल्यवान आणखी काही तुम्हाला त्यातून मिळतं आणि ते म्हणजे तुम्ही तुमच्या ध्येयाकडे सरळ वाटचाल करत असतात आणि ते करत राहण्यासाठी आवश्यक असलेली स्वयंचलित यंत्रणा. ध्येय जर मनात खोलवर पक्क बसलेलं असेल तर त्या ध्येयाबद्दलची सर्वात आश्चर्यजनक बाब म्हणजे तुमचं लक्ष गाठण्याच्या मार्गापासून ते तुम्हाला ढळू देत नाही. आणि ही विरोधी नव्हे तर काय होतं ते पहा. तुम्ही जेव्हा तुमच्या ध्येयाला शरण जाता, त्यानं झपाटून जाता, तेव्हा ते ध्येय आपोआपच तुमच्या
सुप्त मनामध्ये जाऊन बसतं आणि सुप्त मन हे कायम संतुलित असतं. तुमचं जागृत मन मात्र तुमच्या सुप्त मनातल्या विचारांशी सुसंगती साधल्याशिवाय संतुलित राहत नसतं. आणि सुप्त मनाचं संपूर्ण सहकार्य नसेल तर मनुष्य अडखडतो आणि गोंधळतो आणि निर्णय घेण्यास असमर्थ बनत असतो. आता तुमचं ध्येय तुमच्या मनात पक्क रुजलेलं असतं तेव्हा तुमची कुठलीही बाबतीतली प्रतिक्रिया आपोआपच योग्य प्रकारची असते. आणि याचं कारण तुमचं बाह्य मन सरळ आणि सुस्पष्ट विचार करायला मोकळं असतं. आता दोन काल्पनिक व्यक्तींच्या उदाहरणातून हा मुद्दा तुम्ही आणखी स्पष्ट करून घेऊया. पुढे वाचत असताना मी दोन पात्र तुमच्या माहितीतलीच आहेत असं तुम्हाला वाटेल. आता आपण अ आणि ब अशी नावं देऊया. या दोघांमध्ये तुलना केली तर तुम्हाला साधारणपणे प्रत्येक बाबतीत साम्य आढळेल, फक्त एक गोष्ट सोडून. अच्या मनात त्याचा ध्येय पक्क ठसलेला आहे, बचं मात्र तसं नाही. आपल्याला कोण व्हायचं आहे याबद्दल अच्या मनात एक स्पष्ट प्रतिमा आहे आणि आजपासून 10 वर्षांनी आपण एका मोठ्या कंपनीचे उपाध्यक्ष असलेलं चित्र त्याच्या डोळ्यांपुढे आहे. आणि त्याच्या ध्येयाला शरण गेल्यामुळे त्याच्या सुप्त मनाच्या माध्यमातून ते ध्येय त्याला हे कर किंवा हे करू नकोस, तुला हवं ते मिळवण्यामध्ये याचा काही उपयोग होणार नाही असे मानसिक संदेश देत असतं. मग तुला तुझी जी प्रतिमा प्रत्यक्षात उतरवायची आहे मी तीच आहे आणि मला मूर्त स्वरूप देण्यासाठी आणि आणण्यासाठी तुला हे करणं आवश्यक आहे असं ते ध्येय त्याला सांगत असतं आणि सारखं सांगत असतं. आणि अचं ध्येय त्याला संदिग्धकडे जाऊच देत नाही आणि तो जे काही करतो त्यामुळे ते त्याला नेमकं मार्गदर्शन करत असतं. आणि कपडे घेण्यासाठी दुकानात गेला की त्याचं ध्येय त्याला योग्य निवड सुचवतं आणि आत्तापेक्षा वरच्या पदावर चढण्यासाठी त्यानं नेमकं कोणती पावलं उचलायला हवी आणि व्यावसायिक प्रदेश काय बोलायचं आणि कुठल्याही बाबतीत संघर्ष उभा राहिला तर काय करायचं, काय वाचावं आणि कोणत्या वेळा कोणता पवित्रा घ्यावा हे अचं ध्येयच त्याला सांगतं. आणि आपल्या मार्गावरून जरी भडकटला की लगेच त्याच्या सुप्त मनात बसवलेली स्वयंचलित यंत्रणा त्याला त्याचबद्दल जाणीव करून देते आणि पुन्हा मार्गावर येण्यासाठी काय करायचं याच्या सूचना त्याला देत असते. अवर परिणाम करणाऱ्या सर्व प्रकारच्या शक्तींच्या बाबतीत त्याच्या ध्येयानं त्याला अशी असंवेदनशील बनवलं आहे. आणि दुसरीकडे बच्या समोर कुठलंही निश्चित ध्येय नाही, त्यामुळे त्याला मार्गदर्शन करण्यासाठी स्वयंचलित यंत्रणाही त्याच्याजवळ नाही. तो लगेच गोंधळून जातो आणि त्याच्या कृतींमधून कुठलंही व्यक्तिगत धोरण दिसून येत नाही आणि ब चाचपडतो, पवित्रा बदलतो आणि काय करावं याबद्दल अंदाज घेत राहतो. आणि उद्देशात सातत्य नसल्यामुळे तो सामान्यपणाकडे जाण्यावर आणि जाणाऱ्या रस्त्यावर धडपडत चालत राहतो. हा वरचा भाग तुम्ही आत्ताच पुन्हा एकदा वाचावं असं मी सुचवेन आणि संकल्पना तुमच्या डोक्यात चांगली घट्ट बसू द्या. नंतर मग तुमच्या आजूबाजूला पहा. तुमच्या आजूबाजूच्या यशस्वी लोकांपैकी जे आघाडीवर आहेत त्या लोकांचं निरीक्षण करा. अगदी विना अपवाद त्या सर्वांनी त्याच्या ध्येयाला कसं पूर्णपणे वाहून घेतलं आहे याकडे लक्ष द्या. आणि अत्यंत यशस्वी असलेल्या लोकांचं आयुष्य एखाद्या ध्येयाशी एकरूप झालेलं असतं आणि याचं निरीक्षण करा आणि तुमच्या ध्येयाला शरण नक्कीच जा. अगदी संपूर्णपणे त्याच प्रती समर्पित नक्कीच तुम्ही झालं पाहिजे. तुम्हाला त्या ध्येयानं पुरतं झपाटून टाकू द्या व ते ध्येय प्राप्त करण्यासाठी आवश्यक असलेली स्वयंचलित यंत्रणा त्यांच्याकडून मिळवा. आणि आज काय करायचंय याबद्दल कोणतीही योजना वा कामांची यादी कागदावर किंवा डोक्यात नाही असा एखादा शनिवार रविवार अधूनमधून आपल्या सर्वांच्या जीवनात उजाडत असतो. आणि अशा दिवशी आपण फारसं काही साध्यही करत नाही. दिवस सगळा असाच इकडे तिकडे करण्यात रेंगाळत जातो आणि मग एकदाच तो संपल्यावर आपण हुश करतो. आणि या उलट ज्या दिवसाची योजना आपल्याकडे तयार असते त्या दिवशी आपण खूप काही साध्य करतो. आणि या सर्वसाधारण अनुभवात एक महत्त्वाचा धडा लपलेला आहे. आणि काहीतरी साध्य करायचं असेल तर हे काहीतरी साध्य करण्याविषयीची योजना आपण तयार करायला हवी. आणि दुसऱ्या जागतिक महायुद्धापूर्वी एका अणूमध्ये बंदिस्त असलेल्या महाभयानक शक्तीचा अंदाज शास्त्रज्ञांना आला होता. पण त्या अणूंचं विभाजन करून त्या प्रचंड शक्तीला वाट मोकळी कशी करून द्यावी याबद्दल मात्र त्यांना पुरेशी कल्पना नव्हती. अमेरिकेत या युद्धात उतरल्यानंतर भविष्यवेधी शास्त्रज्ञांना अणुबॉम्बमधील सुप्त शक्ती दिसली आणि अणुबॉम्ब तयार करायचा आणि एकमेव उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवून ते साध्य करण्याच्या दृष्टीनं धडक योजना तयार केली गेली. आणि त्याचा परिणाम काय झाला हे सर्व ज्ञात आहे. आणि एकाग्र मनानं केलेल्या श्रमाला काही वर्षातच फळं आलं आणि 2 अणुबॉम्ब टाकले गेले आणि युद्ध संपुष्टात आलं. देहपूर्तीसाठी तो धडक कृती कार्यक्रम आखला गेला नसता तर मानूच्या विभाजनाच्या प्रक्रियेचा शोध कधीच आणखी 10 वर्ष किंवा त्याहूनही अधिक काळ पुढे गेला असता. मग गोष्टी घडून आणण्याच्या असतील तर ध्येय समोर ठेवा आणि निर्मिती अधिकाऱ्यांनी निश्चित तारखा आणि निर्मितीचं वेळापत्रक ठरवलं नाही आणि त्यानुसार काम केलं नाही तर आपल्या कारखान्यांमधील सगळी
निर्मिती व्यवस्था कोलमडून पडेल आणि काळजीपूर्वक ठरवलेली विक्री उद्दिष्ट विक्री प्रतिनिधींच्या समोर ठेवल्यास ते जास्त चांगली विक्री करतात. हा विक्री अधिकाऱ्यांचा सर्वाधिक अनुभव आहे. आणि दिलेला स्वाध्याय सादर करण्यासाठी एक अंतिम तारीख सांगितली तर विद्यार्थी आपलं काम त्या वेळेत पूर्ण करतात. हे प्राध्यापक मंडळींना ठाऊक असतं. तुम्ही आता आशा मिळवण्याच्या दृष्टीनं आगेकूच करत आहात आणि तेव्हा स्वतःची ध्येय निश्चित करा आणि अंतिम मुदती ठरवा आणि अंतिम तारखा निश्चित करा. किती वेळात किती आणि कोणती कामं व्हायला हवीत हे ठरवलं पाहिजे आणि जेवढं काही साध्य करण्याची योजना तुम्ही बनवाल आणि ते आधी तेवढंच तुम्हाला साध्य नक्कीच होणार आहे. आता अमेरिकेतील ट्युलेन विद्यापीठ औषधशाळेचे डॉक्टर जॉर्ज बर्च हे मानवाची आयुर्मर्यादा या विषयातले तज्ज्ञ मानले जातात. ते म्हणतात, तुम्ही किती वर्ष जगता हे ठरवणाऱ्या तुमचं वजन, आनुवंशिकता, आहार, मानसिक ताण, इतर व्यक्तिगत सवयी अशा अनेक गोष्टी असतात. पण लवकर मरण्याचा एकमेव उपाय म्हणजे सगळ्या कामातून निवृत्त होणं व निष्क्रिय होणं. जगण्यासाठी जीवनात रस घेणं आवश्यक आहे. सेवानिवृत्ती ही सुरुवात, समजायची की शेवट हे ठरवण्याचं स्वातंत्र्य आपल्याला आहे. खा, प्या आणि झोपा काढा या मनोभूमिकेतील सेवानिवृत्ती म्हणजे स्वतःला झटपट संपवणंच आहे. आणि सेवानिवृत्ती म्हणजे उद्देशपूर्ण जीवनाचा शेवट असं मानणाऱ्या बहुतांश लोकांसाठी तो लवकरच आयुष्याचा शेवट ठरत असतो. आणि कशाचाही जगायचं असं वाटणं तर डोळ्यांसमोर काही ध्येय नसणं यामुळे लोक वेगाने संपत जातात. आणि याच्याबरोबर विरुद्ध टोकाला असते ते आता मी नव्यानं आणि लगेच सुरुवात करणार आहे या प्रकारचे सुज्ञ सेवानिवृत्ती. आणि ल्यू गॉर्डन नावाचा माझा एक चांगला मित्र आहे असं लेखक म्हणतात. त्यानं हाच मार्ग स्वीकारला आणि अटलांटा शहरातल्या सर्वात मोठ्या बँकेचा उपाध्यक्ष म्हणून काही वर्षापूर्वी ल्यू तेव्हा सेवानिवृत्त झाला. तेव्हा त्याच्या दृष्टीनं ही एक नवी पाठच ठरली. आणि सेवानिवृत्तीनंतरच्या त्याचं व्यवसाय मार्गदर्शन व सल्लागार म्हणून लवकरच आपला जम बसवायला आणि त्याच्या कामाचा झपाटा केवळ आश्चर्यजनक याच सदरात मोडतो. नंतर 70कडे झुकलेल्या ल्यूच्या असंख्य आशील असे आहेत आणि वक्ता म्हणून त्याला देशभरापासून प्रचंड प्रमाणावर आमंत्रण येत असतात. पण पाय सिग्मा एप्सिलॉन ही व्यावसायिक विक्रेते आणि विक्री अधिकाऱ्यांची एक छोटी पण जोमानं वाढणारी संघटना उभी करण्यात मदत करण्याचा एक विशेष प्रकल्प त्यांना हातात घेतला आहे. आणि प्रत्येक वेळी जेव्हा ल्यू मला भेटतो तेव्हा मला तो पूर्वीपेक्षा अधिक तरुण झाल्यासारखा वाटतो. त्याचा जोम जेमतेम तिशीच त्या तरुणासारखा आहे. आणि कार्यमग्नतेला तिजांजली न देण्याचा निर्धार केलेल्या त्या वयोवृद्ध माणसा इतका आयुष्याचा पुरेपूर उपयोग माझ्या माहितीतल्या कुठल्याही वयोगटातल्या व्यक्तीनं केल्याचं उदाहरण विरळच आहे. आणि ते मी सांगू शकत नाहीत. म्हणून जगातले असे ल्यू गॉर्डन आपण म्हातारे झालो म्हणून स्वतःची कीव करत कुरकुरणाऱ्या खोडांसारखे कंटाळवाणे कधीच नसतात. इतर कुठल्याही गोष्टींपेक्षा प्रखर ध्येय माणसाला जिवंत ठेवत असतात. माझ्या एका कॉलेजमधल्या मित्राच्या आईला तिचा मुलगा फक्त 2 वर्षाचा असताना कॅन्सरनं गाठलं असं लेखक म्हणतात. ही दुःखद परिस्थिती अधिकच गडद असणारी आणि करणारी आणखी एक गोष्ट तेव्हा नुकतीच घडली होती. आणि आईच्या कॅन्सरचं निदान होण्याच्या 3च महिने आधी माझ्या मित्राचे वडील वारले होते. आणि डॉक्टर आईबद्दल फारसे आशावादी नव्हते. पण त्या स्त्रीनं हिंमत हारण्याचं नाकारलं आणि पतीनं मागे ठेवलेलं एक छोटंसं दुकान चालवून आपल्या मुलाचं कॉलेजचं शिक्षण पूर्ण करण्याचा निर्धार तिनं केला. आणि त्या काळात अनेक शस्त्रक्रियांना तिला तोंड द्यावं लागलं. पण प्रत्येक ऑपरेशनच्या वेळी डॉक्टर लोक म्हणत, बस आता आणखी काही महिने, जास्त नाही, तो कॅन्सर कधीच बरा झाला नाही. पण ते आणखी काही महिने 20 लांबत गेले आणि 20 वर्ष झाले. तर आपल्या मुलाला पदवी घेऊन कॉलेजमधून बाहेर पडताना तिनं पाहिलं. आणि त्यानंतर एक 6 आठवड्याने ती गेली. एक ध्येय, एक ज्वलंत इच्छा, अटल मृत्यू देखील 2 दशकांपर्यंत दूर ठेवण्या इतकी सामर्थ्यवान होती. म्हणून दीर्घ काळापर्यंत जगण्याची ध्येयाचा उपयोग करा आणि काहीतरी करण्याच्या तीव्र इच्छेमध्ये आयुष्य वाढवण्याचं जे सामर्थ्य आहे तेवढ्या जगातल्या कुठल्याही औषधात नाही. तुमचे डॉक्टरही याची साक्ष नक्कीच तुम्हाला देतील. आणि म्हणून तुम्ही नक्कीच मन मोकळेपणाने जगायला शिकलं पाहिजे आणि आनंदाने राहायला शिकलं पाहिजे. तुम्ही जेवढं जास्त आनंदात राहाल आणि मन मोकळेपणाने राहाल तेवढे जास्त तुम्ही चांगल्या प्रकारे जीवन जगू शकता आणि चांगल्या प्रकारे आपल्या जीवनात तुम्ही पुढे जाऊ शकता. फक्त तुम्ही त्या मनमोकळेपणाने तुम्ही राहायला शिकलं पाहिजे आणि मनमोकळेपणाने जगायला शिकलं पाहिजे. एवढंच तुम्ही केलं पाहिजे. म्हणून मित्रांनो, तुम्ही असं करत असताना फक्त स्वामींचं नामस्मरण अगदी तेवढ्याच प्रकारे आणि तेवढ्या आनंदाने केलं पाहिजे. कारण स्वामींच्या नामस्मरणात जी ताकद आहे ती कशातच तुम्हाला दिसणार नाही. कारण स्वामीच आपले करते आणि करविते आहेत आणि स्वामीच आपल्याकडून सर्व काही करून घेतात. फक्त आपण त्यांच्यावर पूर्णपणे विश्वास ठेवला पाहिजे. कारण आपण त्यांचे बालक आहोत आणि ते आपले स्वामी समर्थ आहेत. म्हणून त्यांच्यावर विश्वास ठेवणं ही आपली कामं आहेत आणि तीच कामं आपण नीट प्रभावीपणे पार पाडली पाहिजे. आणि नक्कीच तुम्ही स्वामींवर तितक्याच मनापासून विश्वासही ठेवला पाहिजे.
कारण स्वामी आहेत तर सर्व आहे आणि स्वामी नाहीत तर काहीच नाही, हे लक्षात ठेवा. म्हणून तुम्ही नामस्मरण करत असताना फक्त एक चित्ताने आणि निर्मळ मनाने नामस्मरण करायचं आहे. कारण स्वामी वरून सगळं काही बघत असतात आणि स्वामी आपल्या आजूबाजूला असतात. एवढी मात्र नक्कीच तुम्ही काळजी घ्यायची आहे. कारण स्वामी बघत असतील आणि मी करत नसेल तर मग ते चुकीचं ठरेल, हे लक्षात घ्या. कारण स्वामी आपल्याला कोणत्या ना कोणत्या रूपात हे दर्शन देतच असतात आणि स्वामींची लीला अपरंपार आहेत. ते आपल्याला कोणत्या ना कोणत्या रूपात भेटून जात असतात, पण ते आपल्याला कळत नाही. आणि ते कळण्यासाठी फक्त आपल्याला नामस्मरणाची गरज आहे आणि ते करणं आवश्यक सुद्धा आहे. म्हणून नामस्मरण नक्कीच करा आणि नामस्मरण करून तुम्ही भरपूर पुढे जाल, हे फक्त तुम्ही लक्षात ठेवायला शिकले पाहिजे. मित्रांनो, व्हिडिओ जर मनापासून आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन ऑन करा. चला तर मग भेटूया नवीन एक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मग जय श्रीराम, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.